घरात लग्नाची तयारी सुरू होती। 22 वर्षीय उमर लग्नाची स्वप्ने रंगवत लग्नाची तयारी करत होता। मात्र गुरुवारी नीतीने त्याच्या सोबत क्रूर खेळ खेळत त्याचा घात केलाय। नवा मोबाईल आणायला गेला तो घरी परतलाच नाही। काल सकाळी त्याचा मृतदेह शांतीनगर पाण्याच्या टाकीजवळ आढळून आला। त्याच्या अंगावर सुमारे 5 ते 7 कोयत्याचे वार झाले असून त्याचा आज जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली। मात्र हा खून कोणी केला, त्यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आले नसले तरी पोलिसांनी 3 संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून प्राथमिक माहितीतून असे समजते की काही दिवसांपूर्वी उधारीच्या पैशातून वाद झाला होता आणि त्यातूनच ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। उमर मौलाली बिराजदार, वय 22, राहणार शांतीनगर, मजरेवाडी, सोलापूर। हा तरुण मागील अनेक दिवसापासून गुलबर्गा येथे चिकन पोच करणाऱ्या गाडीवर काम करत होता। तिथे चांगला पैसा मिळत असल्याने लग्नानंतर तो तिथे स्थायिक होणार होता। मागील काही दिवसांपूर्वी त्याचा साखरपुडा देखील झाला होता, तर येत्या 2 महिन्यांवर त्याचं लग्न होणार होतं। त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं, तर त्याच्या लग्नासाठी जय्यत तयारी देखील सुरू झाली होती। उमर हा मंगळवारी गुलबर्ग्याहून रेल्वेने सोलापूरला आला होता। येताना रेल्वेमध्ये त्याचा मोबाईल चोरीला गेला, त्यामुळे त्याच्याकडे मोबाईल नव्हता। मात्र त्याच्या मोठ्या भावाने नवीन मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले होते। तेव्हा उमर हा बुधवारी दुपारी नवा मोबाईल आणायला म्हणून गेला, तो घरी परतलाच नाही। घरातील लोकांना वाटले तो मित्राकडे गेला असावा। त्याच्याकडे मोबाईल नसल्याने घरातील कुणाचा त्याच्यासोबत संपर्क झाला नाही। मात्र तो रात्री देखील घरी परतला नाही। त्यावेळेस त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली। मात्र गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उमरचा मृतदेह शांतीनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ आढळून आला। MIDC पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। त्यानंतर MIDC पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 3 संशयितांना ताब्यात घेतले। या आरोपीसोबत मागील काही दिवसांपूर्वी 300 रुपयाच्या उधारीवरून भांडण झाले होते। त्याचवेळी या आरोपीने उमरला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे समजते। उमर या 22 वर्षीय तरुणाच्या डोक्यावर, गळ्यावर आणि तोंडावर कोयत्याचे सुमारे 5 ते 7 वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे। त्यानंतर काही अंतरावरच एक कोयता देखील सापडला असल्याचे समजते। मात्र केवळ 300 रुपयाच्या दुश्मनीने एका कष्टकरी तरुणाचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे।